यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः कौन्तेय मुक्तसंगः समाचर। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकाः अयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर। हे कौन्तेय, यज्ञार्थात् अन्यत्र कर्मणः अयं लोकाः कर्मबन्धनः। हे कौन्तेय, मुक्तसंगः तदर्थं कर्म समाचर। हे कौन्तेय, हे कुंतीपुत्रा अर्जुना, यज्ञार्थात अन्यत्र, यज्ञासाठी, हे आपलं यज्ञाहून अन्यत्र म्हणजे अन्य अशा प्रकारच्या केलेल्या कर्मामुळं अयम लोकाः कर्मबंधना, हा लोक कर्मबंधनाला प्राप्त होतो। म्हणून हे कौन्तेय अर्जुना, मुक्तसंगाः म्हणजे मुक्तसंगा, संग म्हणजे आसक्ती, मुक्तसंगा आसक्तीचा परित्याग करून म्हणजे कर्मफलाविषयीची आसक्तीचा परित्याग करून तदर्थम कर्म समाचर, तदर्थ म्हणजे त्यासाठी, म्हणजे त्या यज्ञासाठी, म्हणजे इथं यज्ञ वै विष्णू, यज्ञ म्हणजे परमात्मा, परमात्म्याला समर्पण करण्यासाठी ही कर्म तू कर। श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की हे कौन्तेया, हे अर्जुना, यज्ञासाठी केलेल्या कर्मा वाचून इतर केलेली जी कर्म आहे ती कर्म ह्या लोकांना बंधनाला कारण होतात। म्हणून केवळ यज्ञार्थ किंवा परमेश्वर प्रीत्यर्थ आसक्तीरहित होऊन म्हणजे कर्मफलासक्ती विवर्जित होऊन तू कर्म समाचर, कर्माचं अनुष्ठान कर, अशा प्रकारे सांगितलेलं आहे। आता भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, काल आपण पाहिलं की केवळ कर्मेंद्रियाचा संयम करून जर कोणी मनाने मात्र विषयांचं चिंतन करील तर असा जो पुरुष आहे की जो इंद्रियांच्या विषयांचं चिंतन करणारा तो मूढ आहे, अज्ञानी आहे आणि तो मिथ्याचारी किंवा दंभाचारी आहे। म्हणून मनाच्या द्वारा इंद्रियांचं नियमन करून जर आपण आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म, ते कर्म आसक्तीरहित होऊन म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाची आसक्ती टाकून कर्मेंद्रियांनी जो कर्म करतो तो पुरुष त्या कर्म न करणाऱ्यापेक्षा विशेष आहे, श्रेष्ठ आहे असं सांगून स्पष्ट सांगितलं की अर्जुनासाठी नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः। जे तुला नित्य नैमित्तिक कर्म तुझ्यासाठी वेदाने प्रतिपादन केलेलं आहे आपल्या वर्णाश्रम धर्मानुरूप, तर ते कर्म तू कर आणि कधीही कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं म्हणजे बाहेरून अनधिकार्याने केलेल्या कर्माच्या विधीपूर्वक कर्माच्या त्यागापेक्षा या ठिकाणी कर्म करणं म्हणजे वेदविहित कर्म करणं हे कधीही चांगलं आहे। आज दुसरी गोष्ट, केवळ आग्रहाने कर्माचा स्वरूपतः परित्याग करण्याचा प्रयत्न केला तर तुझा शरीर निर्वाह किंवा देहनिर्वाहसुद्धा होणार नाही। म्हणून कर्म करणं हे तुला हितावह आहे असं भगवंतांनी सांगितलं। आणि मग त्यानंतर एक शंका केली ह्या श्लोकाचं अवतरण, ननु कर्मणा बध्यते जंतुर्विद्याचे विमुच्यते इति कर्मणां बंधक हेतुत्वं स्मरणात कथम बंधकम कर्म कर्तुं शक्यते इति आशंकायां न काम्यस्यैव कर्मणा बंधकत्वं न तु ईश्वरार्पण बुद्ध्या क्रियमानस्य इति आह।
आता हा जो 9वा श्लोक आहे, या श्लोकाच्या अवतरणात सांगतात की अर्जुनाला अशी शंका येते की सरळ शास्त्रप्रमाण आहे कर्मणा बध्यते जंतु, कोणताही प्राणी हा कर्मामुळं बंधनाला प्राप्त होतो आणि विद्येयाचे विमुच्यते सा विद्याया विमुक्तये, विद्या किंवा ज्ञानाने जीव मुक्त होतो आणि कर्माने जीव बद्ध होतो. अशा प्रकारचं कर्म हे बंधनाला कारण आहे असं स्मृतिवचन असताना तुम्ही मात्र मला बंधन करणारं कर्म आणि त्या कर्माचंच तू अनुष्ठान कर असं जे म्हणता हे कसं शक्य आहे. असं जर तुम्ही म्हणता कर्म त्या अनुष्ठान करणं शक्य नाही, जे निश्चित बंधन आहे असं माहीत असूनही त्याच कर्माचं अनुष्ठान आपण मला सांगता कसं. तर त्या ठिकाणी भगवान त्याचं मार्मिक रहस्य सांगतात. बाबा रे, हे जर आपण अंतःकरणामध्ये कर्माच्या फलाच्या इच्छेने म्हणजे काम्य कर्म सकाम कर्म आपण जर केलं तर ते कर्म बंधनाला कारण होतं. निष्काम कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं आपलं ईश्वरार्पण केलेलं निष्काम कर्माचरण किंवा कर्तव्य बुद्धीनं केलेलं निष्काम कर्माचरण हे कधीही बंधनाला कारण होत नाही असे या श्लोकात सांगतात. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. यज्ञार्थात इति यज्ञो वै विष्णुः इति श्रवणात् यज्ञस्य श्रीविष्णुः परमेश्वरस्यार्थं संतुष्टिनिमित्तं यत् कर्म क्रियते वैदिकं तद् यज्ञार्थम इति उच्यते. तस्माद् यज्ञार्थात् कर्मणः नित्यादि ईश्वरप्रीतिहेतोः अन्यत्र काम्यादौ कर्मणि अयं लोकः अधिकारी ब्राह्मणादि कर्मबंधना कर्म एव बंधनं जन्मादेः निर्बंधनं हेतु यस्य सकर्मबंधनः भवति. विहिता अकरणेन वा काम्येन निषिद्धेन वा कृतेन कर्मणा नरः बंधवान् भवति न तु ईश्वरप्रीत्ययै क्रियमाणेन कर्मणा. आता एक सांगतात की यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र, पण यज्ञ म्हणजे काय तर यज्ञ शब्दाची उत्पत्ती यज धातूपासून झाला, त्याचा अर्थ आहे दान किंवा संगतीकरण असा अर्थ आहे. तर या ठिकाणी सत्संग सत्शास्त्र यांचं श्रवण करणं हाही यज्ञच आहे. आणि आपण तर नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम पावन तिह लोके ना नाम परब्रह्म वेदार्थे असे म्हटले. तर या ठिकाणी किंवा यज्ञभूतांच्या पाळना भेदकार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असं यज्ञाचं निरूपण आपल्या संत वाङ्मयामध्येही केलेलं आहे. आणि मूळ त्याचा अर्थ दान करणं किंवा संगतीकरण करणं. आणि दुसरा श्रुतीप्रमाणे यज्ञ वै विष्णू, यज्ञ म्हणजे भगवान श्रीविष्णू भगवान परमात्मा किंवा ईश्वर, जगाचा उत्पत्ती स्थिती लय करता असणारा जो परमात्मा ज्याला विष्णू म्हणतात किंवा विष्णू व्याप्तव म्हणजे जो संपूर्ण जगात विठ्ठल जळीस्थळी भरला असा आहे. त्या तत्वाला परमात्मा तत्वाला विष्णू असं म्हणतात किंवा त्याला त्याच तत्वाचं नाव आहे यज्ञ. ह्या अशा श्रुतिवचनावरून यज्ञासाठी म्हणजे जो श्रीविष्णू परमात्मा आहे त्याला संतुष्ट करण्यासाठी जे वैदिक कर्म केलं जातं त्याला म्हणतात की यज्ञार्थ केलेलं कर्म. आणि त्या यज्ञासाठी केलेल्या कर्म म्हणजे भगवान परमात्म्याला समर्पण केलेल्या जे काही आपली असणारी नित्यनैमित्तिक इत्यादी कर्म आहे ती ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी केल्यामुळं त्या आपलं ईश्वराला प्रसन्न न करता अन्य कारणासाठी केलेलं हे जे कर्म आहे ते मात्र ते कर्म म्हणजे कोणती काम्यादी काम्य कर्म किंवा निषिद्ध कर्म. ही कर्म लोकांना जे कर्माचे अधिकारी आहेत आणि ते कर्माच्या अधिकाऱ्यांनी ईश्वर प्रीत्यर्थ कर्म केलं पाहिजे कारण त्यांच्या अंतःकरणात विषयासक्ती आहे. पण ते त्या ईश्वरासाठी किंवा त्याला समर्पण न करता अन्यासाठी ते कर्म करतात म्हणजे सकाम रीतीनं करतात की आपल्या इच्छापूर्तीसाठी कर्म करतात. म्हणून अशा लोकांना तेच कर्म बंधनाला कारण होतं. म्हणजे जे वेदविहित कर्म आहे जे वेदाने इदम कुरु हे तुम्ही करा असं सांगितलेलं आहे असं जे कर्म आहे ते किंवा ते न करता वेदाने जे करा सांगितलं ते करत नाही आणि याच्या अतिरिक्त काम्य कर्म
म्हणजे आपल्याला इहलोकातल्या भोगाची प्राप्ती व्हावी किंवा परलोकातल्या भोगाची प्राप्ती व्हावी म्हणून जे कर्म केलं जातं आणि किंवा जर त्या पुरुषाने निषिद्ध जे सांगितलं की कलंजम मा भक्षयस्व, मांसाशन करू नका, शराब मा पिबस्व, तुम्ही मद्यपान करू नका, अशी जी कर्म निषिद्ध कर्म केली जातात त्या कर्मामुळं तो पुरुष बंधनाला प्राप्त होतो. परंतु ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी केलेली कर्म मात्र बंधनाला कारण होत नाही असं सांगितलं. यत तत्कर्म यन्न बंधाय इति स्मरणात ईश्वर आराधनात्मकम एव कर्म अबंधकम तद अन्यत्तु बंधकम इत्यार्था. काय हे खरं कर्म कशाला म्हणावं यासाठी स्मृतिवचन प्रमाण दिले. तत्कर्म यत न बंधाय, जे माणसाला कधीच बंधनाला कारण होत नाही तेच खरं कर्म आहे. बंधनाला कारण होतं ते कर्म नाही, बंधनातून मुक्त करतं बंधनाला कारण होत नाही ते खरं कर्म आहे असं स्मृतिवचन असल्यामुळं ईश्वराचं आराधना म्हणून जे कर्म केलं जातं तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होया अपारा तोषा लागी मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. असं जे कर्म आहे ते कर्म बंधनाला कारण होत नाही, त्यापासून वैराग्य निर्माण होतं आणि क्रमाने त्याच्यापासून मनुष्य विदेह कैवल्याचा ज्ञानाच्या द्वारा अधिकारी होऊ शकतो. ततः तदर्थम ईश्वर प्रीत्यर्थम च अवश्यम त्वं मुक्तसंगः फलाभिसंधिरहिता भूत्वा विहितम कर्म समाचर सम्यक अनुतिष्ठ. आणि म्हणून म्हणतात जर ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कर्म हे अवश्य केलं पाहिजे आणि ते कर्म करताना महत्त्वाची गोष्ट आहे तर मुक्त संघा म्हणजे त्याच्यापासून कोणत्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा न करता, परंतु फलाची अपेक्षा नाही म्हणून कर्म करायचं असं नाही, तरीसुद्धा वेदविहित कर्माचं चांगल्या प्रकाराने सम्यक अनुतिष्ठ चांगल्या प्रकारचं अनुष्ठान करावं. त्यांनी काय होईल तेन तुष्टेश्वर प्रसादात शुद्धात्मासन ज्ञानम प्राप्य मुक्ता भविष्यशी इत्यर्था. त्यामुळं काय होईल आपण केलेल्या हे निष्काम कर्माचरण ईश्वरार्पण बुद्धीनं जर केलं तर त्याच्यापासून परमात्मा प्रसिद्ध होईल, आपलं प्रसन्न होईल, तुमचा अंतःकरण शुद्ध होईल, न तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल आणि तुम्ही मुक्त व्हाल ह्यात निष्काम कर्माने. भगवान माऊली या संबंधाने सांगतात की स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जाणपा मनोनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. काय हे देह माणसाला जीवनामध्ये वेद प्रामाण्य किंवा वेदाच्या वचनावर अत्यंत श्रद्धा किंवा तस्मात् शास्त्रम प्रमाणांते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमी हरसी. आपल्या जीवनामध्ये धर्म आणि ब्रह्म याचं प्रतिपादन करणारा कोण वेद किंवा शब्द ही आपला अपौरुषेय शब्दराशी असा जो वेद तोच प्रमाण आहे. आपल्याला स्वतंत्र बुद्धीनं कधीही मोक्ष प्राप्त होऊ शकणार नाही. तेव्हा धर्माचं ज्ञान किंवा ब्रह्माचं ज्ञान ते याविषयी प्रमाण कोण आहे? वेद. म्हणून माऊली या ठिकाणी सांगतात स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा. या ठिकाणी पाठीमागं सांगितलं होतं की देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे. अनुक्रमाधारे म्हणजे आपला अनुक्रम म्हणजे जे वर्णाश्रम धर्माच्या ज्या वेदाने मर्यादा किंवा त्यांचा वेदविहित आचार संहिता घालून दिलेली आहे असा पुरुष जो स्वधर्माचं म्हणजे आपल्या अधिकाराप्रमाणे वर्णाश्रम धर्माचं पालन करतो, त्या व्यापाराने म्हणजे त्या क्रियेने तो मोक्षू निश्चित पावे, तो निश्चित मोक्षाला प्राप्त होतो, कर्मबंधातून तो मुक्त होतो. मग म्हणून म्हणतात हे बापा हे अर्जुना बाबा रे स्वधर्मू. हा जे स्वधर्म आहे ना म्हणजे आपल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करणं तोची नित्य यज्ञ जानपा. तोच नित्य अखंड यज्ञ आहे. म्हणजे स्वधर्माचरणाचं अखंड आजन्म किंवा आमरणांत पालन करणं हाच काय आहे अखंड चाललेला यज्ञ आहे. आणि म्हणून वर्तता आणि म्हणून त्या ठिकाणी त्या यज्ञाचं पालन करत असताना तेथ पापा संचारू नाही. त्या पुरुषाला कोणतंही पाप लागत नाही.
याचा अर्थ हे जे यज्ञाचं स्वरूप आहे, यज्ञाचं स्वरूप आहे दान. आपण सांगितले दान किंवा संगतीकरण. तर या ठिकाणी दान म्हणजे केवळ अग्नीमध्ये दिलेली आहुती हे त्या यज्ञाचं स्वरूप नाही, तर यज्ञाचं स्वरूप आहे दान म्हणजे परोपकार किंवा भगवत समर्पण, हे त्या यज्ञाचं स्वरूप आहे. आणि असं जर आपण यज्ञ म्हणजे असं जर कर्मानुष्ठान केलं तर त्या कर्मानुष्ठानापासून पाप उत्पत्ती होत नाही. ते तर पापास संचारू नाही, पापाचा शिरकाव किंवा पापाचा प्रवेशच त्या ठिकाणी होत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा वैदिक सनातन किंवा स्मार्त ह्या संस्कृतीमध्ये सगळं जे आहे दानाला अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे परोपकाराय सतामिभूतया, आपण जे करतो ते दुसऱ्यांच्या उपयोगात येत असेल तर त्याला स्वरूप प्राप्त होतं यज्ञाचं. परोपकारासाठी ते होत असेल किंवा ईश्वर प्रित्यर्थ होत असेल तर किंवा दुसऱ्यासाठी होत असेल तर तो यज्ञ चालू आहे आणि तो अखंड यज्ञ आहे. महाभारतामध्ये एक कथा दिली की आपल्याला काय माहिती आहे, घ्यायचं माहिती आहे, द्यायचं माहीत नाही. यज्ञ म्हणजे काय, थोडक्यात दान म्हणजे देणं, दुसऱ्याला देणं, दुसऱ्याचं कल्याणकारी अशा आपल्याकडून कर्म करणं हे त्या यज्ञाचं स्वरूप आहे. महाभारतामध्ये कथा दिली त्यांनी का इंद्र जो आहे तर आपल्याला माहिती आहे की अर्जुन जो आहे तो इंद्राचा अंश आहे. कुंतीला इंद्राच्या अंशापासून झालेला मुलगा आहे. त्यामुळं ज्यावेळेला महाभारतात युद्धामध्ये अर्जुनाचा पक्षपात करायचं ठरवलं इंद्राने की अर्जुनाचे पक्ष घ्यायचा. आता कर्ण जो आहे अत्यंत शूर आहे, त्याला जन्मताच ती कवच कुंडलं त्याला त्याच्या त्वचेला चिकटून दिलेली आहेत. परंतु हा कर्ण अर्जुनापेक्षाही वीर आहे, तो अर्जुनालाही मारू शकतो आणि असा प्रसंग अर्जुनावर येऊ नये म्हणून त्यांनी उपाययोजना केली आणि तो कर्णाच्या याच्यात गेला, ज्याच्यामुळे त्याचा अमरत्व बाधित होईल अशा प्रकारे गेला आणि त्याची कवच कुंडलं मागितली. तर ती कवच कुंडलं त्याची त्वचेला जरी चिकटून होती तरी त्यांनी त्याला कापून दिली आणि मग आता दिली. मग इंद्राला बरं वाटलं की आता आपण अर्जुनाला वाचवल्यासारखंच आहे. कर्णाचं आता या ठिकाणी कर्ण हा पांडवांवर प्रभाव करू शकणार नाही, त्यांना अभिभूत करणार नाही, म्हणून त्या आनंदात तो परत निघाला. ब्राह्मणाच्या वेशात आला होता कवच कुंडलं मागण्यासाठी. तो परत निघाला तर त्याचे पाय पृथ्वीला चिकटले आणि त्याला काही जाता येईना. तेव्हा त्यांनी सांगितलं, आकाशवाणी झाली. तो म्हणतो माझे पाय का चिकटले, तो इंद्र म्हणतो. त्यांनी सांगितलं तू याच्याकडून एवढं दान घेतलं कवच कुंडलाचं पण त्याच्या मोबदल्यात त्याला तू काहीच दिलं नाही, त्यामुळं तू या ठिकाणावर तसा पृथ्वी माता. आपण कसं आहे, आपण पृथ्वी मातेवर नांगरणी करतो, त्याच्यावर मलमूत्र विसर्जन करतो, सर्व जीवन जगतो आणि पृथ्वीसाठी काय करतो. आपल्याला आपण विजेचं बिल भरतो याच्या ठिकाणी पंख्यासाठी, पण हा श्वास दररोज येतो, वीज मिळते बिल भरतो, पण सूर्यप्रकाश दररोज आहे. ही पंचमहाभूतं जी आहेत ही सगळे आपल्याला किती सहाय्य करत असतात. तर त्यांच्यासाठी आपण काय करतो, त्यांच्या नियामक देवतांसाठी आपण काय करतो. म्हणून यज्ञाची जी संकल्पना आहे ती अत्यंत उदात्त गंभीर वस्तुनिष्ठ अशी संकल्पना आहे भारतीय संस्कृतीमध्ये. तेव्हा इथं आपल्याला जो आपलं धर्माचरण आहे ते धर्माचरण दुसऱ्यासाठी करणं हे म्हणजे ईश्वराच्या प्रित्यर्थ करणं किंवा ते जो काही जनार्दन ज्याला आपण म्हणतो जनता जनार्दन, हे जे लोक आहेत त्या लोकांच्या मदतीसाठी परोपकारासाठी करणं याला म्हणायचं यज्ञ. अशी ही एक यज्ञाची संकल्पना आहे आणि याला म्हणतात स्वधर्माचरण. आणि हे जे स्वधर्माचरण आहे तोच एक नित्य यज्ञ आहे. आपल्याला आहे ना सगळ्या जगातले सगळे संप्रदाय, सगळे पंथ किंवा सगळे बुद्धिमान लोक या शाश्वत अशा शांतीसाठी प्रवृत्त झाले मिळत नाही. याचं कारण शाश्वत शांतीचा उपाय जर फक्त तस्मात् शास्त्रम प्रमाणांते कार्य व्यवस्थित हो, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, घे म्हणितल्या न म्हणावे विषयी विरुद्ध. वेदाने सांगितलेला जो उपाय आहे त्याच्याशी आपण अनन्य समर्पण जर केलं किंवा वेद जे सांगेल त्याप्रमाणे क्रिया, त्याप्रमाणे भावना आणि त्याला अनुसरून विचार, एवढं जर जीवनामध्ये आपण नेहमी चिंतन करू, तीनच गोष्टी मनुष्य काही ना काही करीत राहतो. त्यांनी लिहिलं, हागताई खोडी चळन मोडविते
काडी अशा प्रकारचा मनुष्याला काही ना काही चलनवलन व्यापार क्रिया तो करतच राहतो किंवा अंतःकरणामध्ये त्याच्या अनेक प्रकारच्या भावना किंवा त्या भावनांचं युद्ध त्याच्या अंतःकरणामध्ये चालू असतं किंवा विचारांचा संघर्ष सारखा चालू असतो परस्पर विरुद्ध किंवा एखाद्या विचाराचाच उत्कर्षाला नेणं दुसऱ्याला अभिभूत करणं पण विचार भावना आणि क्रिया म्हणून सोडून दुसरं जीवनाचं काही वेगळं म्हणून मानवी जीवनामध्ये नाही मग त्याचा सोपी गोष्ट आहे की मनुष्याने फक्त एवढंच करायचं जसं आपल्या स्वतःच्या देहनिर्वाहासाठी किंवा जीवननिर्वाहासाठी जे बालक आहे ते फक्त आपल्या आईवर अवलंबून असतं त्याचं काय करायचं ते आई करते फक्त त्याला एवढंच माहिती आहे की माझं समर्पण आईला आहे आणि आज त्याला भूक लागली तहान लागली आजारी पडलं तरी ते प्रत्येक वेळेला आई सोडून त्याला दुसरं आलंबन नाही तसं आपला वेद सोडून आपल्या भावनेला क्रियेला आणि आपल्या विचाराला दुसरं आलंबन नाही एवढं केलं की त्या लहान मुलाचं जसं आई सर्व करते तसं हे शास्त्र सिद्धांत त्याचं पूर्णपणे या तिन्ही क्षेत्रामध्ये विचाराच्या भावनेच्या आणि क्रियेच्या क्षेत्रामध्ये त्याचं पूर्णपणे संरक्षण करतात पण हीच गोष्ट ध्यानात न घेता इतर केलेले उपाय ते अपाय होत असतानाचं आपल्याला दिसतं म्हणून समाजामध्ये अनेक प्रकारच्या विघातक प्रवृत्ती जी आहे त्या उत्तरोत्तर वृद्धिंगत होताना विदारक असं चित्र भावना ह्या सगळ्यांचा आपल्याला अधोगतीला नेणारं जे काही चित्र आहे ते आपल्याला दिसतं म्हणून या ठिकाणी भगवान स्वतः सांगतात की यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र किंवा स्वधर्म जो बापा स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही पापाचा संचार नाही म्हणजे दुःखाचा संचार नाही आपल्याला ज्या अवघाची संसार सुखाचा करीणं म्हणतात तसं आपलं जीवन सुखमय करायचं असेल तर सुख हे पुण्याचं फल आहे आणि दुःख हे पापाचं फल आहे परंतु जो पुरुष स्वधर्माचं आचरण करेल तेथ पापा संचारू नाही म्हणजे त्या ठिकाणी दुःखाचा देखील संचार नाही हा निजधर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे सांसारिक आणि हा निजधर्म हा आपला स्वतःचा धर्म इथं आता निजधर्म म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचा हा आत्मस्वरूप तो धर्म या ठिकाणी सांगायचा नाही वर्णाश्रम धर्म जे आहे आपण ज्या वर्णाला चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम व्ययम या श्लोकामध्ये सांगितलेला जो वर्णाश्रम धर्म आहे त्याला या ठिकाणी निजधर्म असं म्हटलेलं आहे हा निजधर्म जै सांडे हा आपला वर्णाश्रम धर्म जेव्हा आपण त्या धर्माचा सांडे टाकतो परित्याग करतो आणि त्या वर्णाश्रम धर्माला सोडलं की बाकीचं जे कर्म आहे वेद विरुद्ध कर्म असल्यामुळे त्याला कुकर्म असं म्हटले आणि जे कोणताही मनुष्य जे ना काही क्रिया काही ना काही भावना आणि काही ना काही विचार करत राहणार कोणत्याही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात जन्मलेला मनुष्य हे तर त्याच्या ठिकाणी होत राहणार पण त्यासाठी ते म्हणतात हा निजधर्म जै सांडे हा ज्या वैदिक हा अपौरुषीय वेद प्रणीत अशा प्रकारचा वर्णाश्रम धर्म वर्णाश्रम धर्मानुरूप आचारसंहिता त्या आचारसंहितेचं अतिक्रमण करून जेव्हा मनुष्य जीवनामध्ये राहतो तेव्हा कुकर्मी रती घडे कारण त्या क्रियेला कोणतं ना कोणतं तरी आलंबन असणार भावनेला आलंबन असणार ज्ञानाला विचाराला आलंबन असणार कशाला तरी विषय करूनच त्याचं जीवन निर्वाह चालत राहणार पण त्याच्यामध्ये वेदाच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळं तो जे कर्म करणार वेदाने ज्याचा निषेध केला किंवा वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं नाही ते कर्म त्याच्याकडून घडणार एवढंच नाही तर त्याच्यामध्ये कुकर्मी रती वाढे त्याच्याविषयी त्याला अधिक आवड होते कारण काय आहे इकडं जे येतं इंद्रियादिकांचा संयम करावा लागतो
वेदविहित कर्मामध्ये, आणि आपल्याला मन मानेल तसं कर्म करायचं म्हणजे त्याला काय रती, त्याच्यामध्ये मन मानेल तसं करण्यात त्याच्यात तो रमतो किंवा त्याच्याकडे त्याची सहजच प्रवृत्ती होते. खालारा धावे पाणी, जसं पाणी खालच्या दिशेला राहतं किंवा अग्नी जो येतो अग्नी तरी तो वरची उफाळे, असं ह्या मनुष्याला निषिद्ध कर्म करण्याकडे जेव्हा प्रवृत्ती होते त्याच्यामध्ये नुसती प्रवृत्ती होते असं नाही, त्याच्यामध्ये तो रती पण होते, त्याच्यामध्ये त्याला संतुष्टता पण वाटते. आणि असं जेव्हा सुरुवात झालं कुकर्मामध्ये म्हणजे निषिद्ध कर्मामध्ये एकदा तो प्रवृत्त झाला, वेदविरुद्ध कर्म तो करू लागला की तया सांसारिक बंधू पडे, त्याला हा सांसारिक बंध प्राप्त होणार. सांसारिक म्हणजे काय, त्याला जन्म मरण परंपरारूप हा बंध, ह्या बंधामध्ये तो निश्चित सापडणार, तो बंध त्याला प्राप्त होणार. आणि अशी स्थिती आहे. मग काय करावं आम्ही? माऊली थोडंच याच्यामध्ये एक साधारणतः 6 ओव्यांच्यामध्ये फक्त चिंतन सांगतात या श्लोकावर, पण त्याच्यामध्ये अतिशय मार्मिक पद्धतीने सांगतात. लगेच म्हणतात मग असं जर असेल तर आम्हाला सुखाचा उपाय काय? तर तो उपाय माऊली सांगतात, म्हणून अशी स्थिती आहे बाबा, म्हणून तू काय कर, स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीच न घडे. माणसाला आपण केलेलं जे कर्म आहे ना, ते कर्म ईश्वराला समर्पण केलं किंवा दानरूपाने दुसऱ्याच्या उपयोगितेसाठी ते कर्म जेव्हा असतं त्यावेळेला माणसाला एक प्रकारचा मानसिक तणाव जो आहे तो आपोआपच राहत नाही. कोणतेही कर्म जे मनुष्य स्वार्थासाठी जेवढं करत असताना जेवढे त्याच्या अंतःकरण तणावाने युक्त असतं तेवढं त्याला मानसिक तणाव जेव्हा दुसऱ्यासाठी कर्म करतो त्यावेळेला त्याला राहत नाही. ईश्वरासाठी करतो त्यावेळेलाही त्याला राहत नाही. ज्यावेळेला त्याला कर्मफलाची इच्छा नसते तेव्हाही राहत नाही. कर्तृत्वाचा अभिमानही तेव्हाही नाही. या सगळ्याच गोष्टी एकत्र करायच्यात. कर्तृत्वाचा अभिमान टाकायचा, फलाचा आस्वाद टाकायचा, कर्तव्य बुद्धी म्हणून ते कर्म इतरांसाठी किंवा ईश्वरासाठी करायचं, आणि कर्तृत्वाभिमान फलासक्ती ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करतो तेव्हा स्वतःसाठी काय आहे, त्याच्या स्वतःसाठी काही. त्यामुळे त्याला जेव्हा स्वार्थासाठी करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याला मानसिक तणाव आहे. पण जेव्हा इतरांसाठी किंवा ईश्वरासाठी करतो त्यावेळेला त्याला तणावमुक्तता अधिक आढळते. ह्या गोष्टी काय अनुभवण्याच्या गोष्टी आहेत की त्यावेळेला त्याला मानसिक तणाव कमी होत जातो. म्हणून म्हणतात स्वधर्मानुष्ठान, आपण जे स्वधर्माचं अनुष्ठान करतो म्हणजे वर्णाश्रम धर्माच्या मर्यादेचं उल्लंघन न करता शास्त्राज्ञेचं पालन म्हणून आपण ज्या ज्या वर्णाला आश्रमाला जे जे आचार सांगितले ते आचारनिष्ठा जतन करतो तेव्हा ते अखंड यज्ञ याजन. ते तर काय आहे, अखंड यज्ञ आहे किंवा अखंड याजन आहे असं समजायचं. आणि म्हणजे अखंड स्वधर्माचं अनुष्ठान, हे अखंड म्हणजे काय, अखंड स्वधर्माचं अखंड यज्ञ करायचा म्हणजे काय करायचं नाही, अखंड नित्य निरंतर आपण वेदविहित कर्माचं अनुष्ठान करायचं. तेच भगवंताच्या दृष्टीनं अखंड यज्ञ चालू आहे. हा नित्य यज्ञ त्याचा चालू आहे. लोकांना काही बाकीचं यज्ञ करण्याकडे प्रवृत्ती आहे परंतु स्वधर्म कर्माचं अनुष्ठान करण्याकडे प्रवृत्ती नाही. खरा स्वधर्माचं अनुष्ठान करणं हाच यज्ञ आहे, हेच याजन आहे. इतकंच नाही तर जसं एखाद्याकडून आपण यज्ञ करून घेतो तर त्याप्रमाणे हा जर आपण त्यांनी तुकोबारायांचा एक अभंग आहे की जर आपण इतरांकडून जरी सत्कर्म करून घेतलं तर तो सुद्धा काय आहे, यज्ञच आहे. म्हणून ते सुद्धा यजन किंवा याजन आपण म्हणतो. ब्राह्मणाच्या ठिकाणी त्याला जी षटकर्म आहे त्याच्यामध्ये तो यज्ञ करतो पण आणि दुसऱ्याकडून करून पण घेतो. त्याच्या उपकारा काहीतरी हे नाही. जो इतरांकडून करून घेतो म्हणजे सत्कर्म करून घेतो तर त्याच्या म्हणजे त्याला तुलना नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि ते अखंड यज्ञ याजन जो करी तया, आणि असं हे जो करतो म्हणजे स्वधर्मानुष्ठान जो करतो ते अखंड यज्ञ याजनाचं रूप आहे. आणि त्यामुळं तया बंधन कहीच न घडे, त्याला कधीच बंधन घडत नाही. म्हणजे ते कर्म जे आहे ना, इतर जे सकाम कर्म आहे त्याच्यामध्ये जर थोडासा मंत्र जरी चुकला तर मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. पण हा जर ईश्वरार्पण बुद्धीनं स्वधर्माचरण करत असला तर त्याला कहीच म्हणजे त्याला कुठेही आणि कधीही बंधन होत नाही. याचा अर्थ त्याचं जे आदरिता सिद्धी गेले
तरी काजाची कीड आले, ठेलियाही सगुण झाले ऐशेची माली. त्याच्या कर्म करण्यामध्ये जर काही त्रुटी निर्माण झाल्या तरी त्याच्या बंधनाला कारण होत नाही. त्याच्यामध्ये कारण त्यांनी काल परवा आपण चिंतन केलं होतं की काय स्वकर्म कुर्वताम पुंसाम, बरोबर आहे का? स्वकर्म कुर्वताम पुंसाम कर्मलोपो भवेद यदि तेषाम कर्म कुर्वन्ति तिसरा कोट्या महर्षया. भागवतामध्ये एक संमत श्लोक दिला आहे. जरी त्याच्याकडून ते कर्म करत असताना काही त्रुटी निर्माण झाल्या तर ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म केल्यामुळं त्या ठिकाणी त्याची सर्व जे राहिलेले अपूर्णता आहे ती सुद्धा काय होते, पूर्णतेला प्राप्त होते. त्याला ते कर्म बंधनाला किंवा दोषावह किंवा प्रत्यवायाला कधीच कारण होत नाही. अशी ही कर्माची संकल्पना आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये. जो करी तया बंधन मनवनी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञयाजन. जो करी तया बंधन कहीच न घडे, त्याला कधीच बंधन घडत नाही. हा लोको कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून. याच्यामध्ये पाठभेद पण आहेत, पाठभेद आहेत, पण त्याचा आशय मात्र एकच आहे. हा लोको कर्मे बांधिला, हा जो लोक आहे म्हणजे हे जे संपूर्ण लोक आहेत ते सामान्य लोक हे कर्माने बांधलेले आहेत. जो परतंत्रा भुलला, या कर्माने बांधलेला कोणता मनुष्य आहे या जगामध्ये? हा किंवा हा सगळा लोक म्हणजे मृत्यूलोक. मृत्यूलोकामधील सगळे मानव मात्र, मृत्यूलोकामधील हे सर्व मानव मात्र जे आहे ना ते कर्माने बांधलेले आहेत सगळे. आता पण कोणते बांधलेले आहेत? हा लोक कर्मे बांधिला म्हणजे सगळेच लोक कर्माने बंधनाला पाहिले म्हणजे कोणीच मुक्त होत नाही असा त्याचा अर्थ नाही. जो परतंत्रा भूतला, जो काही लोकांनी जो परतंत्रा भुलला असा एक पाठ आहे, जो परतंत्रा भूत झाला असा एक पाठ आहे, आणि जो परतंत्रा भूतला असा एक पाठ आहे. तर त्याचा सगळ्यांचा मिळून अर्थ एकच करावा लागतो. हां, तो सर्व परतंत्र म्हणजे मायेच्या पर म्हणजे जी माया आहे त्या मायेच्या तंत्र म्हणजे मायेच्या अधीन झाला, किंवा परतंत्रा भुलला म्हणजे माया जी आहे त्रिगुणात्मिक माया, त्या माया आणि माया कार्य याच्यामुळं ज्याच्या बुद्धीमध्ये काय झालं, भ्रम निर्माण झाला की या त्रिगुणांचं कार्य असणारे शब्दस्पर्शादी माया कार्य जे विषय आहेत त्या भोग्य असून मी त्याचा भोगता आहे, आणि ह्या भोगत्याचा कर्मापासून ते भोग प्राप्त होतील. म्हणजे याचा अर्थ भोगत्याच्या कर्माने प्राप्त होतील म्हणजे कर्तृत्व घेतलं, आणि प्राप्त होतील म्हणजे ते भोग मला होतील याने भोक्तृत्व घेतलं. आणि हे कर्तृत्व भोक्तृत्व हे मायेचे धर्म आहेत, आणि याच्यामध्ये भुलला नाम अकर्ता अभोक्ता असताना स्वतःला मी भोगता आणि करता आहे असं मानू लागला. म्हणून म्हणतात की जो आणि असा जो मनुष्य कर्तृत्व अभिमान आणि फलासक्ती घेऊन जो ह्या मनुष्य देहामध्ये कोणत्याही कर्माला प्रवृत्त होईल ते कर्म त्याला बांधल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतात की लोक कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला. आणि याचं मुख्य कारण काय झालं, कर्माने कर्तृत्व. आत्ताच आपण पाहिलं धर्माचरण काय करावं आणि मी कोण आहे या प्रश्नाचा उलगडा करायचा असेल धर्म आणि ब्रह्म, तर याला प्रमाण कोण आहे? अपौरुषेय वेद आहे. मग यांनी तर स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीनं हा विचार केला, आणि त्यामुळं झालं काय की त्याच्यावर त्रिगुणात्मक मायेचाच पगडा पडला. त्याची बुद्धी जी आहे ती भ्रमिष्ट झाली, आणि त्यामुळं तो परतंत्र झाला म्हणजे प्रकृती परतंत्र झाला किंवा मायेच्या स्वाधीन झाला. आणि मायेच्या स्वाधीन होणं याला कारण काय आहे? तो भुलला, तो आपल्या अधिष्ठान आत्मस्वरूपापासून दूर गेला, किंवा आपल्या मूळ स्वरूपाला यथार्थ न जाणता विपरीत रूपाने त्याने जाणलं, आणि मग अशा वेळेला आपल्या सुखासाठी आपल्या क्रियेंचा उपयोग होईल असं त्याला वाटलं, आणि त्या कोणत्या क्रियेने कसं विषय सुख प्राप्त होईल यासाठी स्वतंत्र बुद्धीनं विचार करायला लागला. स्वतंत्र बुद्धीनं विचार करणं म्हणजे मायेनं परतंत्र होणे, म्हणजे
मायेच्या स्वाधीन होणे. आणि वेदाला परतंत्र होणं म्हणजे कर्माच्या बंधनातून काय आहे, मुक्त होण्याच्या मार्गावर लागणं, असा त्याचा अर्थ आहे. आम्ही कोणतं कर्म करतो, वेद सांगेल तो, मग सगळं वेदाच्या काय जर वेद म्हणेल का टाकून द्या तर राज्य पण टाकून देतो, वेद म्हणा विष घ्या तर विष घेतो. मग हा पुरुष काय थोडा बांधलाय का हा बांधलाय का, हा मुक्त होतोय. हा जसा जसा वेदाचा परतंत्र होतो, आज्ञेच्या अधीन होतो, तसा तसा इथं कर्माच्या अनधीन होतो, नाही का. कर्मापासून तो काय स्वतंत्र, कर्मबंधनाच्या बंधनातून किंवा कर्माच्या जोखडातून तो पुरुष सुटू लागतो. प्रमाण कोणी, शास्त्र. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. म्हणून माऊली सांगतात, हे सगळे शब्द माऊलींची जी स्फुरण आहेत ह्या गीतेचं विश्लेषण करण्याबद्दल, ती अशी आहे की मनुष्याने फक्त ते शब्द समजावून घेतले आणि त्याच्याशी आपला संबंध जोडला तर त्या शब्दाच्या अर्थाचं ज्ञान होतं असतानाच तो अर्थरूपतेकडे कधी जाईल हे सुद्धा त्याला कळणार नाही. त्याला कधी त्याचं जे ज्ञान आहे ते अनुभवामध्ये, म्हणजे किंवा ते परोक्ष किंवा शब्दज्ञान किंवा हे शास्त्रज्ञान, गीता दर्शनाचं ज्ञान, हे त्याला कधी लवकरात लवकर अनुभवरूपी फलावर आरूढ करील, अशा प्रकारची शब्दांची योजना आहे. हा लोककर्मे बांधेला तो जो परतंत्रा भूतला, जो मायेच्या अधीन झाला, तो सगळे लोक किंवा मृत्यूलोकातले हे सामान्य मानवजात सगळी परतंत्र झाली. आता याचं कारण काय, तो नित्ययज्ञ ते चुकला म्हणून या. कारण जो नित्ययज्ञाची व्याख्या काय केली पहिल्यांदा, जे स्वधर्माचरण, वर्णाश्रम, आपल्या अधिकार परत्वे वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन, हे पालन करणं हा नित्ययज्ञ आहे. आणि त्या नित्ययज्ञ किंवा यज्ञ म्हणजे आता सांगितलेलं की दुसऱ्यासाठी केलेला जो त्याग आहे, ह्या यज्ञ शब्दाचा एक अर्थ त्याग असा पण अर्थ आहे. तर या ठिकाणी जसा आराधना, त्याग, दान, संगतीकरण, मला वाटतं 4 अर्थ दिलेले. तर ह्या 4ही अर्थाच्या दृष्टीनं पाहिलं तर तो नित्ययज्ञ ते चुकला. आपलं नित्ययज्ञ म्हणजे स्वधर्माचरण, आणि त्या स्वधर्माचरणाला तो चुकला म्हणजे त्याचं अनुष्ठान त्याच्याकडून घडलं नाही, म्हणून हा लोककर्मे बांधला. म्हणून हे सगळे लोक कर्मबंधनात सापडले. आता याची विषयी पार्था तुझं सांगेन एकमी कथा, जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. आता हे सांगितल्यानंतर पुढच्या श्लोकाचं अवतरण माऊली देतात की आता म्हणजे अनंतर वाचक, यानंतर याच विषयी म्हणजे ह्या स्वधर्माचरण, स्वधर्माचरणा संबंधाने, म्हणजे स्वधर्माचरणाचा आणि स्वातंत्र्याचा आणि परधर्माचरणाचा आणि पारतंत्र्याचा कसा संबंध आहे ह्याच विषयी तुला एक कथा मी सांगेन. एक कथा, गोष्ट मी तुला सांगत आहे. इथं कथा म्हणजे त्या अखंडानंद स्वामींनी लिहिलं, कथा म्हणजे केन प्रकारेनं, यथा म्हणजे येन प्रकारेनं, तथा म्हणजे तेन प्रकारे. एक कथा सांगतो म्हणजे जीव कसा बांधला जातो आणि जीव कसा मुक्त होतो, त्याच्या बंध आणि मुक्तीविषयी जो काही आपल्यापुढं शास्त्रार्थ उपस्थित आहे त्याचं वर्णन करून सांगतो, असं त्याचा अर्थ आहे. कारण का ही कथा कोणती सांगायची, त्यांना कोणत्या प्रकाराने, ज्या वेळेला ही सृष्टी परमात्म्याने उत्पन्न केली तेव्हा ह्या सृष्टीबरोबरच ते जे वेद आहेत, तर ते वेद पूर्वीतल्या कल्पात जसे होते तसेच पुन्हा या ठिकाणी आविर्भूत झाले. धाता यथा पूर्वम अकल्पयत. आणि त्यांनी त्याच वेळेला माणसांना सुखासाठी ही वेद संहिता त्या ठिकाणी सांगितली. आणि हीच गोष्ट आता या सांगतात की तुला कोणत्या प्रकाराने बंधनमुक्त जीवन जगता येईल याविषयीची तुला कथा सांगतो. ती कथा ही आहे की ज्या वेळेला लोक उत्पन्न केले त्याच वेळेला त्यांच्यासाठी आचारसंहिता पण वेदाच्या स्वरूपामध्ये भगवंतांनी सांगून ठेवलेली आहे की ज्या आचारसंहितेचं पालन केलं तर सगळे मृत्यूलोकावरील प्राणी मात्र, म्हणजे इथं तुम्ही म्हणाल मनुष्य मात्र, प्राणी मात्र कसे, मनुष्य मात्र चांगला राहिला ना तर तो इतर प्राण्यांनाही सुखच देईल, आहे की नाही. आणि ते सुखसुद्धा इतर प्राणीसुद्धा त्याला काय होतील, सुखालाच कारण होतील. त्याला मनुष्याला हे जे विरोधी घटक निर्माण केव्हा होतात, याच्या अंतःकरणात जेव्हा ग्रंथी होतो त्यावेळेला ते इतरांचा विरोध होतो. जसा चेंडू जेवढा आदळला तेवढ्याच उसळतो माग जेवढ्या वेगाने, त्याचप्रमाणे मानव मात्र जेव्हा इतर प्राणी मात्रांना जितक्या प्रमाणात दुःख देतो
किंवा निसर्गाच्या, आता हे आपण म्हणतो पर्यावरण, माणसाने जेवढं विरुद्ध करायला सुरुवात केलं तेवढं त्याचे फलं त्याला भोगावे लागतात त्याच्यामध्ये. या न्यायाने आता भगवान सांगतात, आता याची विषयी पार्था तुझं सांगेन एक मी कथा, जयी सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. जेव्हा या ब्रह्मदेवाने किंवा प्रजापतीनं जेव्हा ही सृष्ट्यादी संस्था म्हणजे सृष्टी इत्यादी म्हणजे सृष्टीचे मानव त्यांच्या कल्याणासाठी लागणारी वर्णाश्रम व्यवस्था किंवा वेदाचं निर्माण म्हणजे पूर्वीच्या वेदाचा जो झालेला प्रलयकाला तिरोभाव त्याचा त्या ठिकाणी आविर्भाव कसा केला आणि लोकांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग वेदरूपाने वेदो नारायणाने कशा रीतीने सांगितला, ही कथा मी तुला आता सांगत आहे. सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेशोस्त्विष्टकामधुक् प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेशोस्त्विष्टकामधुक् सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्टकामधुक्. सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरा उवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम् एषः वः अस्तु इष्टकामधुक्. प्रजापती पुरा सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा प्रसविष्यध्वम् अनेन प्रसविष्यध्वम् एषः वः इष्टकामधुक् अस्तु इति उवाच. प्रजापती म्हणजे हा प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव, म्हणजे ह्या जगताचं सर्जन करणारा, उत्पत्ती करणारी जी उत्पत्तीची सृष्टी उत्पत्तीची अधिष्ठात्री देवता ते प्रजापती. आणि त्यांनी पुरा म्हणजे पूर्वी म्हणजे सृष्टीचा आरंभाला सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा, त्यांनी नुसती प्रजा सृष्ट्वा नाही, प्रजा उत्पन्न केली नाही, सहयज्ञः यज्ञांच्या सहित ह्या प्रजेला उत्पन्न केलं. आणि प्रजेला काय सांगितलं, अनेन प्रसविष्यध्वम्, हा यज्ञासहित प्रजा उत्पन्न केली. आणि त्यांनी सांगितलं अनेन नाम अनेन यज्ञेन, हा जो यज्ञ आहे ह्या यज्ञाच्या द्वारा तुम्ही प्रसविष्यध्व म्हणजे तुमची उन्नती करा, तुमची वाढ करा किंवा तुमचं जेणेकरून आत्यंतिक कल्याण मंगल होईल, त्या मंगलामध्ये उत्तरोत्तर वृद्धिंगतता प्राप्त होईल, अशा प्रकारचं करा. याला म्हणतात प्रसविष्यध्व. तुम्ही तुमचा उत्कर्ष करून घ्या. आणि येशः वहा इष्टकामधुक् असतो. आणि येशा म्हणजे तुम्ही उत्तरोत्तर आपली वृद्धी करा, पण ती वृद्धी अशी तशी होणार नाही, तुमच्या मनाप्रमाणे केल्याने वृद्धी होणार नाही. येशः मी जसं हा जेव्हा तुम्हाला उत्पन्न केलं तुमच्याबरोबर हा यज्ञ पण उत्पन्न केलेला आहे. आणि येशः यज्ञ, हा जो यज्ञ आहे तो वहा म्हणजे युष्माकम, तो तुमचा इष्ट कामधुक म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छित असणाऱ्या ज्या कामना आहे त्या कामनाचं दोहन करणारा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रकारच्या कामनांची पूर्तता करणारा असा तो होईल किंवा भवतु असो, अशा प्रकारचं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं. इष्ट कामधुक म्हणजे तुम्हाला जे अभिप्रेत असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छांची पूर्तता करणारा हा यज्ञ होईल. म्हणजे तुम्ही यज्ञानुष्ठान करा, त्यांनी तुमचं पूर्णता तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारे ह्या सृष्टीच्या प्रारंभी सांगितलं. प्रजापती पुरा सहयज्ञ, प्रजापतीनं पूर्वी आपल्या यज्ञासह प्रजा सृष्ट्वा या सगळ्या प्रजेला उत्पन्न केलं. अनेन प्रसविष्यध्वम्, तुम्ही ह्या यज्ञाने आपली वृद्धी करा, उत्कर्ष करा. येशः वाहक इष्टकामधुक असतो, आणि तो तुमच्या सगळ्या इच्छित कामना पूर्ण करणारा हो, अशा प्रकाराने सांगितलं. आता या श्लोकाच्या संबंधाने भगवत पूज्यपाद हे शंकरानंद सांगतात की पूर्वं नैष्कर्म्य सिद्धये मिथ्याचारत्व निवृत्तये शरीरयात्रा सिद्धये च अवश्यम कर्म कर्तव्यम इति उक्त्वा यज्ञानीं धर्मज्ञतमयः बरोबर का
प्रमाण याच्यात काहीतरी शब्द चुकलेला आहे तो दुरुस्त केलेला आहे. पण धर्मज्ञतमहा धर्मज्ञतमयः प्रमाणमिति सूत्रोक्तरीत्या धर्मज्ञतमेन ब्रह्मणा प्रोक्तः प्रामाणिकः अयं परमः धर्मः मुमुक्षूणाम् अवश्यं कर्तव्यः इंद्रादिदेवता प्रसाद सिद्धये इति आह. पूर्वी आम्ही नैष्कर्म्य सिद्ध आहे, मनुष्याला नैष्कर्म सिद्धी व्हावी म्हणजे मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून मिथ्याचारत्व निवृत्त आहे. त्याच्या ठिकाणी दंभाचाराची निवृत्ती व्हावी. माणसाने दंभाचार किंवा मिथ्याचार त्यांनी करू नये, त्याला खऱ्या अर्थाने नैष्कर्म्य सिद्धी मोक्ष प्राप्त व्हावा. आणि तिसरा उद्देश काय होता? शरीर यात्रा सिद्ध आहे, त्याचा जीवनही निर्वाह व्हावा, दंभाचारापासून मुक्तता व्हावी, त्याला मोक्ष व्हावा. म्हणून अवश्यम कर्म कर्तव्यम, म्हणून तुमचं स्वधर्माला वाट्याला आलेलं कर्म तुम्ही अवश्य केलं पाहिजे असं सांगितलं. आणि आता इदानीम ह्या श्लोकामध्ये काय सांगतात? धर्मज्ञतम म्हणजे जे लोक धर्म जाणणाऱ्यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ आहेत, म्हणजे ज्यांना खरं धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम, काय धर्माचं तत्व आहे ते कुठंतरी गिरीकंदरात जणू काही लपलेलं आहे, गूढ आहे, म्हणजे गहन. त्या श्रुती स्मृतीचा अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. आपण किती जरी शास्त्राचं अध्ययन केलं तर आपल्या बुद्धीनं आपल्याला तो शास्त्राचा अर्थ कळेलच असं नाही. ते अर्थ कळून देणारे कोणीतरी शास्त्रज्ञ, श्रोत्रिय आणि अनुभूती संपन्न आणि उदार असे जर महापुरुष असले तरच आपल्याला त्याचा अर्थ कळेल. केवळ शास्त्राचा स्वतंत्र बुद्धीनं केलेला अर्थ किंवा स्वाध्याय याने हे शास्त्राचं हृदगत मनुष्याला कळणार नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे धर्मज्ञ म्हणजे धर्मशास्त्राचे जे जाणकार आहे त्यातही धर्मज्ञतमया, धर्मज्ञतम, बरोबर ना? म्हणजे धर्माचं अत्यंत बारकाईनं ज्यांना ज्ञान आहे, सूक्ष्म असा धर्माचा की महाजनोगतः येन सहा पंथा, तर अशा लोकांचं वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो, बरोबर ना? हाच आशय नाही. तर धर्मज्ञ मत हा म्हणजे धर्माचं विशेष किंवा धर्माचं ज्ञान ज्यांच्या बुद्धीत चांगल्या प्रकाराने झालेला आहे असे जे पुरुष आहे त्या धर्मज्ञतमया प्रमाणम. हा नाही पण हा शब्द दोनदा आला ना पुन्हा. आता धर्मज्ञ इदानीम धर्मज्ञतमया प्रमाणम इति सूत्रोक्तरीत्या पुढे देतं धर्मज्ञतमेन ब्रह्मणः प्रोक्तः प्रमाणिक. पुन्हा धर्मज्ञतम हा दोनदा शब्द आला. हा अत्युत्कृष्ट धर्माचं ज्याला ज्ञान आहे, यथार्थ धर्माचं ज्याला ज्ञान आहे, धर्मशास्त्राचं आज म्हणून त्याला सगळं धर्माचं काय मनोगत आहे धर्मशास्त्राचं हे ज्याला अनुभूतीच्या आधाराने ज्ञात आहे असा जो पुरुष आहे त्याला धर्म. दोनदा आला म्हणून इथं काय आहे, इथं तो शब्दच गेलेला आहे धर्मज्ञमया असं दिलं. त्या पुढं मात्र तद्धर्मतमया असं दोन्ही ठिकाणी आलेले. इथं माधवानंद सरस्वती आले होते तेव्हा त्यांच्याकडून असे जे काही शब्द आहेत ना मध्ये नसलेले, आता आपल्याला तर काही माहीत नव्हते, पण त्यांनी शंकरानंदीचं खूप चिंतन केलं होतं आणि मधुसूदनीचं. मग त्यांनी आम्हाला ते सगळं दुरुस्त करून दिलं. त्याच्यामध्ये हे जे शब्द आहेत ना तर ते म्हणे मला जेवढं स्मृतीत आहे, त्यांचं वय झालं होतं तेव्हा बरं अजून आहेत ते नारद घाटामध्ये, तर त्यांनी सांगितलं की हे तुम्ही दुरुस्त करून घ्या. मग याच्यामध्ये ह्याच अध्यायात अजून एक दोन शब्द आहेत, नवे अध्याय आहेत काही. तर ते म्हणे माझे जेवढे आहे संस्कार मला आठवतात तेवढं मी तुम्हाला दुरुस्त करून देतो. तर त्यात हा धर्मज्ञतमया हा शब्द त्यांनी सांगितलेला आहे. इदानीम धर्मज्ञतमया प्रमाणम इति सूत्रोक्तरीत्या धर्मज्ञतमेन ब्रह्मणा प्रोक्तः प्रामाणिक हा अयम परमो धर्म. धर्मज्ञतम म्हणजे कोणी? खरा धर्मज्ञ ज्यांनी ज्यावेळेला सृष्टी उत्पन्न केली तेव्हा सृष्टीच्या मानवजातीच्या कल्याणार्थ जी आचारसंहिता वेदरूपाने प्रगट केली तोच धर्मज्ञतम आहे. आणि असा असणारा जो ब्रह्मदेव त्याने प्रोक्तः त्याने सांगितलेला आणि पुन्हा हा प्रामाणिको अयम परमो धर्म हा अत्यंत प्रमाणाने युक्त असा हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. कोणता? स्वधर्म कर्माचं अनुष्ठान, निष्काम कर्मानुष्ठान हा त्याच्यातला सर्वात हा श्रेष्ठ धर्म आहे. आणि तो मुमुक्षुना अवश्यम कर्तव्यम, त्यांनी मुमुक्षुनं त्याचा अवश्य त्या धर्माचं अनुष्ठान केलं
पाहिजे. इंद्रादी देवता प्रसाद सिद्ध हे इत्याह. आता इथं मात्र असं लिहिले, थोडासा विचाराचा विषय आहे, पण शंकरानंदाने असं लिहिले की त्यांनी अवश्य ह्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. पण कोणत्यासाठी? तर इंद्रादी देवता प्रसन्न व्हाव्या यासाठी असं लिहिलेलं आहे. हा, इष्ट कामधुक जर तुमच्या इच्छित इच्छा पूर्ण व्हायची असेल तर ते वेदाने सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला त्या देवतांची पूजा केली पाहिजे. आणि हेच ज्ञानेश्वर महाराज जेव्हा हीच गोष्ट सांगतात, वेदाचं अनुसरण करावं, इष्ट कामधुक याच्यासाठी ही संगती लागते आपल्याला. पण ज्ञानोबाराय मात्र म्हणतात देवतांतरा ते भजालं. देवतांतरा न भजावे. पुढं येणार आहे. आता तुम्ही देवतांतराला भजू नका असं सांगतात अर्थ. याचा अर्थ काय आहे की निष्काम कर्माचं अनुष्ठान त्या ठिकाणी सांगायचं चित्तशुद्धीसाठी, म्हणून देवतांतरा न भजावे. म्हणजे याचा अर्थ तिथं एकेश्वरवादाचा जो वेदाचा अभिप्रेत अर्थ आहे तो ज्ञानोबारायांनी स्वीकारलेला दिसतो. आता बघा पुढे आल्यावर होईल त्याचा विचार. ठीक आहे ना. आता कारण ही विरोध दिसतो इथं. इंद्रादी देवांना प्रसन्न करण्यासाठी करा का, पण का करा? तर तुम्हाला देव संतुष्ट झाल्यावर तुम्ही देवांचं जे यजन कराल तर ते देवता काय करतील? कारण पुढचा श्लोक आहे, देवान भावयतानेन ते देवा भावयंतो हा परस्परम भावयंत श्रेय परम वाप्स्यथ इष्टान भोगान्नि हो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. अशा प्रकारचे हे 3-4 श्लोकाचं एक प्रकरण आहे, किंवा हे त्या निष्काम आपलं कर्मानुष्ठानासंबंधाने वेद प्रामाण्याला अनुसरून कर्मानुष्ठान केलं असताना हा कोणतं हे ना, हे प्रवृत्ती मार्गाचं वर्णन म्हणजे. पण हा भेद तेच सांगायचे की ज्ञानोबाराय मात्र असं काही म्हणत नाही. देवतांतरा न भजावे, दुरी काही न वजावे तीर्थाशिगा. तुम्ही तीर्थांतरे करून ह्या तीर्थातून त्या तीर्थाला पायाला भोवरा बांधून जाऊही नका, आणि तुम्ही या ठिकाणी ह्या देवदेवतांचं भजन करूही नका. एको देवा सर्वभूतेषु गुढा सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा, त्या परमात्म्याला तुमची कर्म समर्पण करा. अखंड एक ज्ञानोबारांची दुसरी ते ओवी आहे. हे जे यज्ञ आहे ना, हे सगळ्या ठिकाणी यज्ञच चालू आहे. एक आपण ज्याला म्हणतो ना लय चिंतन, पृथ्वी यज्ञ करते, पृथ्वी यज्ञ करतो, वृक्षसुद्धा यज्ञच करतोय. दुसऱ्याला आलेला फळं देतो की नाही? तो देतो. पृथ्वी सगळ्यांना सांभाळते की नाही? ती यज्ञ करते. यज्ञ करून किती समर्पण आहे. जलात पृथ्वी लीन होते, पृथ्वी जलात लीन होते, जल अग्नीत लीन होते, अग्नी अग्नी वायूमध्ये लीन होतो, वायू आकाशामध्ये, आकाश मायेमध्ये, आणि माया ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. सगळा यज्ञच चालू आहे. म्हणून एक ओळी अखंड हे सगळं अर्पित असे मज एकी, हे सगळा यज्ञच चालू आहे पृथ्वीवर. फक्त मानवच असा आहे का त्याला ठिकाणी तो फक्त यज्ञ करत नाही, त्याला फक्त घ्यायचं माहीत आहे, द्यायचं माहीत नाही. यज्ञ करायचं माहीत नाही, म्हणजे दान करणं किंवा देणं हे त्याला माहीत नाही. आणि जे लोक हे करतात यासाठी हा व्यवहाराचा नियम आहे. जेव्हा मनुष्य, आताच इंद्राचं उदाहरण सांगितलं, जेव्हा दुसऱ्याला देत नाही आणि घेतच राहतो त्यावेळेला ते घेतलेलं संचित जरी दुसऱ्याकडून घेतलं त्याचा संग्रह केलेला असला तरी त्याचा नाश हो. उदाहरणार्थ धनाची प्रक्रिया सांगताना सुभाषितकारांनी सांगितली, पण ही यज्ञाचीच प्रक्रिया आहे. म्हणजे यज्ञाच्या विरुद्ध केलेल्या आचरणाचं होणारं जे विरुद्ध फल आहे ते त्याच्यामध्ये सांगतात. उदाहरणार्थ ते म्हणतात काय, दानम काय नाही, जे धन आहे ना त्या धनाच्या 3 अवस्था आहेत त्यांनी सांगितलं. दानम भोगो नाशस तिसरा गतयो भवंती वित्तस्य यो न ददाती न भुंगते तस्य तृतीया गतिर्भवती. तर त्याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की धन आहे, त्या धनाच्या 3 अवस्था नक्कीच ठरलेल्या आहेत. एक तर दान करणं ही एक अवस्था आहे. समजा तुम्ही दान नाही केलं तर स्वतः मात्र काय आहे, भोग त्याचा घेतला पाहिजे. म्हणजे सुभाषित आहे, हे काही शास्त्र किंवा धर्मशास्त्राचं प्रमाण नाही, पण हे स्वतः कोणाला याचा अनुभव घेण्यासारखं आहे.
ते एक ज्या माणसाजवळ दान दिलं पाहिजे पहिली गोष्ट, जर दान करता नाही आलं तर त्यांनी काय केलं पाहिजे, स्वतः तरी उपभोग घेतला पाहिजे. नाही तर ते संचित धन सारखं भिक्षुगीतामध्ये नाथ महाराजांनी लिहिले सगळं वर, धनाच्या पाठीमागे असणारे 15 अनर्थ संचित केल्यामुळे त्याची काय स्थिती झाली. आताच आपण भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये पाहिली, तर त्याच्यामध्ये त्यांनी भोग घेतला पाहिजे. भोग पण घेत नाही. त्यांनी सांगितलं जेव्हा सणवार आला तेव्हा घराला जुने 2 दळे धाडी घरा, असं. आज स्वतःला पण खात नाही, पोटाला किती कपडे घेण्याची शक्ती असली तरी सगळे थिगळाचे कपडे वापरतो, ते पुन्हा शिवून घालतो. याचा अर्थ काय, भोग पण घेत नाही. मग आता दानन भोग नसेल तर त्याची तिसरी गती ठरलेली, कोणती, दानम भोगो नाशस तिसरा गतयो भवंती वित्तशे, नाश ही तिसरी अवस्था ठरलेलीच आहे. कधीही तो पुरुषाचा त्या धनाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, हा आकाट्य नियम आहे. म्हणून या ठिकाणी वेद प्रामाण्याला अनुसरूनच सगळं करायचं. तर इथं सांगतात सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा बरोबर ना, पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्व ईश ओस्त्विष्ट कामधूक. आता या संबंधाने सांगितलं की पूर्वी सृष्ट्यादो सृष्टी उत्पन्न करताना प्रजापती किंवा ब्रह्मदेव यांनी श्रुतीनं सांगितल्याप्रमाणे यज्ञासहित ही प्रजा म्हणजे ब्राह्मणादी वर्ण हे सर्व निर्माण केले. आणि त्या प्रजेला भगवान परमात्म्याने सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही सर्व ह्या श्रौत किंवा स्मार्त यज्ञाने तुम्ही काय करा, चिरो पुरोडाश इत्यादी द्रव्य ही देवांना समर्पण करा आणि देवांची प्रसन्नता संपादन करा, म्हणजे यज्ञ करा. आणि येश देवान उद्दिश्य श्रद्धया कृता यज्ञ अपि वा इष्टा आणि इष्टान इच्छाया विषया भूतान काम्यन्ते इति कामः फलविशेषः तान दोग्धी इति इष्ट कामधुक भवतु. आणि मग ब्रह्मदेवाने सगळ्या प्रजेला सांगितलं की मी तुम्हालाच उत्पन्न केलं असं नाही, यज्ञासहित तुम्हाला उत्पन्न केलेलं आहे. तेव्हा भगवंताच्या प्रित्यर्थ तुम्ही अत्यंत श्रद्धापूर्वक जर यज्ञ केलं तर तुम्हाला इच्छित असणाऱ्या जे काही भोग आहेत, विषय आहेत, ते सर्व ज्यांची तुम्ही कामना करता, ज्या विषयांच्या प्राप्तीची तुम्ही इच्छा करता, ते सगळे वेगवेगळी फलं किंवा त्या सगळ्या इच्छांची पूर्ती ह्या यज्ञाच्या द्वारा होईल. कारण हे स्वधर्म कर्माचं, वेदविहित कर्माचं अनुष्ठान याच्यापासून काय आहे तर तान दोग्धी इति इष्ट कामधुक, जेवढ्या तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा परिपूर्ण करतं, त्याचं दोहन करणारं, इच्छाची परिपूर्ती करणारं असं हे नित्य यज्ञाचं फल आहे. हे कोणासाठी, आता जे आपण देवतांतरा ते काय देवतांतरा न भजावे, आणि याचं वर्म इथं सांगितलं की आता हे जे विधान कोणासाठी सांगितलं, जे सकाम पुरुष आहे त्यांच्यासाठी सांगितलं. मग निष्काम पुरुषांनी काय करायचं, ज्यांना ज्या इच्छेची पूर्ती व्हावी लागते, त्यांना इहलोकातल्या परलोकातल्या भोग मिळावे वाटतात, त्यांनी यज्ञ करायचं. आणि ज्यांना याची इच्छाच नाही मग त्यांनी काय करायचं, त्यांनी ते कर्म करायचं नाही का त्यांनी पण करायचं, त्यांनी पण निष्काम, त्यांना उपयोग काय त्याचा, तर ते सांगतात निष्कामानाम ज्ञान प्रतिबंध दुरितक्षयाय. निष्काम पुरुष आहे त्यांना ज्ञानाला प्रतिबंध असणारं जे पाप आहे, पाप खरं ज्ञान होऊ देत नाही, मग त्या पापाचा निष्कृती करणारं, त्या प्रतिबंधाचं नाशक काय आहे, हे निष्काम कर्म आहे. म्हणून ते निष्काम कर्म काय होईल, त्या ज्ञान प्रतिबंधक पातकाच्या निवृत्तीसाठी त्याचा उपयोग होईल. आणि जे सकाम आहे त्यांना काय होईल, तेच एकच कर्म सकाम पुरुषांनी केलं आणि निष्काम पुरुषांनी केलं. निष्काम कर्म ते करणाऱ्यांना मोक्ष फल प्रतिबंधक असणाऱ्या पापाचा निराकरण होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि जे सकाम आहेत त्यांना काय उपयोग होईल, सकामानाम स्वर्ग सुखाय भवेद इति अभिप्राय. सकाम पुरुष जे आहेत त्यांना त्याचा स्वर्ग सुखासाठी उपयोग होईल, असा म्हणजे स्वर्गसुख प्राप्ती त्यांना होईल असं सांगितलेलं आहे. मग माऊली जेव्हा म्हणतात देवतांतरातेने भजावे, याचा अर्थ कोणाला सांगतात, निष्काम कर्म करणाऱ्याला. आणि शंकरानंद जेव्हा सांगतात इंद्रादी देवतांना भजावं, तेव्हा ते कोणासाठी सांगतात, सकाम कर्म करणाऱ्यांसाठी सांगतात. मला वाटतं राहू देव.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.